नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे आधार सीडिंग प्रक्रिया. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला 3 मुख्य घटक दिसत आहेत. नागरिक म्हणजे आपण, बँक आणि NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. जेव्हा सरकार आपल्याला थेट लाभ किंवा सबसिडी देते, तेव्हा हे तीनही घटक एकत्र कसं काम करतात याचं हे एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. चला तर मग पुढच्या स्लाइडवर जाऊन हे सविस्तर समजून घेऊया. आता स्लाइड 2 कडे लक्ष द्या. इथे आपण डीबीटी म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे थेट लाभ हस्तांतरण. सोप्या भाषेत सांगायचं तर गॅसची सबसिडी किंवा सरकारी योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया. पण हे पैसे नेमके कोणत्या खात्यात पाठवायचे ही सरकारला कसं कळतं? इथेच NPCI मॅपरची भूमिका येते. NPCI मॅपर ही एक प्रकारची डिजिटल नोंदवही किंवा ॲड्रेस बुक आहे. तुम्ही तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक करता त्याची नोंद या मॅपरमध्ये होते आणि मग सरकारचे पैसे अचूक त्याच खात्यात येतात. क्लास, ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. याला मी सुवर्ण नियम म्हणतो. नियम असा आहे, शेवटचे सक्रिय खाते, लास्ट सीडेड अकाउंट. समजा तुमचं बँक ए आणि बँक बी अशा 2 बँकांमध्ये खातं आहे. तुम्ही दोन्हीकडे आधार दिला असेल. पण लक्षात ठेवा, एका वेळी फक्त एकाच खात्यात सबसिडी येऊ शकते. तुम्ही सर्वात शेवटी ज्या बँकेत जाऊन आधार लिंक करण्याचा फॉर्म म्हणजे संमतीपत्र द्याल आणि ती बँक जेव्हा NPCI मॅपरमध्ये तुमची माहिती अपडेट करेल, तेव्हा तुमची सबसिडी जुन्या बँकेतून बंद होऊन या नवीन शेवटच्या बँकेत चालू होईल. जर खातं इनॅक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय असेल, तर तुम्हाला स्वतः बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. आता बघूया कोणाची काय जबाबदारी आहे. 1. ग्राहक म्हणजे आपण. आपली जबाबदारी आहे योग्य माहिती भरून संमतीपत्र म्हणजेच ॲनेक्झर 1 बँकेत जमा करणं. जर बँक बदलत असू तर जुन्या बँकेची माहिती देणं आणि पैसे न आल्यास गॅस कंपनीला फोन करणं. 2. बँक. बँकेचं काम आहे तुमचे कागदपत्र तपासणं, तुमचे खातं त्यांच्या सिस्टीममध्ये म्हणजे CBS मध्ये जोडणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे NPCI मॅपर अपडेट करणं. 3. NPCI. NPCI फक्त एक प्लॅटफॉर्म देतं. लक्षात घ्या मित्रांनो, NPCI स्वतःहून कोणाचीही माहिती बदलत नाही. ते काम बँकेचंच असतं. ही संपूर्ण प्रक्रिया 4 सोप्या टप्प्यांत कशी होते ते स्लाइड 5 वर पाहूया. टप्पा 1. तुम्ही बँकेत जाऊन संमतीपत्र म्हणजेच ॲनेक्झर 1 जमा करता. टप्पा 2. बँक अधिकारी सही आणि कागदपत्रांची पडताळणी करतात. इथे तुम्हाला एक पोचपावती दिली जाते, जी खूप महत्त्वाची आहे. टप्पा 3. बँक ते खातं आधारला जोडते म्हणजे CBS मध्ये आणि त्यांची केंद्रीय IT टीम NPCI मॅपरवर माहिती पाठवते. टप्पा 4. अंतिम नोंद. NPCI मॅपरवर तुमची माहिती अपडेट होते आणि तुमचे खाते DBT म्हणजे सबसिडी मिळवण्यासाठी पूर्णपणे तयार होतं. जेव्हा तुम्ही बँकेत फॉर्म भरता तेव्हा त्यात 4 महत्त्वाचे पर्याय असतात. तुम्ही यातला नेमका कोणता पर्याय निवडता यावर सर्व अवलंबून आहे. पर्याय 1. नवीन लिंकिंग. मला याच खात्यात शासनाचे पैसे हवेत, माझी दुसरीकडे कुठेही नोंद नाही. पर्याय 2. बँक बदलणे. माझे पैसे आधी दुसऱ्या बँकेत येत होते, आता ते या नवीन बँकेत वळवा. पर्याय 3. फक्त आधार लिंक करा, DBT नको. माझे पैसे जुन्याच बँकेत येऊ द्या, या नवीन खात्यात मला सबसिडी नको आहे. पर्याय 4. पूर्ण नकार. मला या खात्यावर कोणतीही सरकारी सबसिडी नको आहे. त्यामुळे फॉर्म भरताना योग्य तिथेच टिक करा. स्लाइड 7 कडे पहा. फॉर्मवर केलेली तुमची सही किंवा अंगठ्याचा ठसा बँकेच्या रेकॉर्डशी मॅच होणं अत्यंत गरजेचं आहे. या फॉर्ममुळेच बँकेला तुमची माहिती UIDAI कडून तपासायची परवानगी मिळते. आता प्रश्न असा येतो, जर कोणाला बँकेत जाणं शक्य नसेल तर काय? तर मित्रांनो, यासाठी इतरही मार्ग आहेत. तुम्ही हा फॉर्म बँक मित्र म्हणजे BC, गावचे सरपंच, ग्राम अधिकारी म्हणजे VO किंवा गटविकास अधिकारी म्हणजे BDO यांच्यामार्फत सुद्धा जमा करू शकता. ही स्लाइड तुम्हाला बँकेत खूप कामी येईल. अनेकदा बँकेत गेल्यावर आपल्याला सांगितलं जातं की आम्ही आधार लिंक केलंय पण NPCIने अपडेट केला नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. मॅपर अपडेट करण्याची 100% जबाबदारी बँकेच्या IT टीमची असते, NPCIची नाही. बँकेने त्यांच्या कम्प्युटरमध्ये म्हणजे CPS मध्ये आधार लिंक केलं म्हणजे काम पूर्ण झालं असं नाही. त्यांनी ती माहिती मॅपरवर पाठवणं गरजेचं असतं. त्यामुळे बँकेने NPCIची चूक आहे असं सांगणं चुकीचं आहे. आता वळूया अडचणींकडे. समजा तुम्ही आधार लिंक केलंय, मॅपरवर नावही आहे, पण गॅसची सबसिडी खात्यात आलीच नाही. मग काय कराल? बँकेत धाव घ्यायची का? नाही.
अशावेळी बँकेत न जाता थेट तुमच्या गॅस कंपनीला संपर्क करा. त्यांचा टोल फ्री नंबर आहे 1800-233-555. त्यांना कॉल करून सांगा की माझा व्यवहार अयशस्वी म्हणजे फेल झालाय. कृपया माझ्या शेवटच्या सक्रिय म्हणजेच लास्ट सीडेड खात्यावर पैसे पुन्हा पाठवण्याची विनंती प्रोसेस करा. दुसरी समस्या. तुम्ही बँकेत फॉर्म दिला तरीही तुमचे नाव NPCI मॅपरवर दिसत नाहीये. अशावेळी काय करायचं? पायरी 1. बँकेच्या शाखेत जा आणि तिथे कस्टमर सर्व्हिस सेलकडे तक्रार करा. बँकेने त्यांच्या अंतर्गत टीमशी बोलून प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. पायरी 2. तुमच्याकडे ती पोचपावती असणं खूप गरजेचं आहे. तोच तुमचा पुरावा आहे की तुम्ही फॉर्म दिला होता. पायरी 3. जर तरीही बँकेने ऐकलं नाही तर तुम्ही थेट NPCIला npci.dbtl@gmail.com वर ईमेल करू शकता. पण लक्षात ठेवा, या ईमेलला ती बँकेची पोचपावती जोडणं अनिवार्य आहे. तरच NPCI बँकेला जाब विचारू शकेल. चला तर मग, आज आपण जे शिकलो त्याचा थोडक्यात निष्कर्ष काढूया. सुरळीत DBTसाठी 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. एकच खाते निवडा. फॉर्म भरताना योग्य तोच पर्याय निवडा. पैसे एकाच खात्यात येतील. 2. पोचपावती जतन करा. बँकेतून सही शिक्क्याची पावती घेतल्याशिवाय बाहेर पडू नका. हाच तुमचा सर्वात मोठा पुरावा आहे. 3. योग्य ठिकाणी तक्रार करा. पैशांचा प्रॉब्लेम असेल तर गॅस कंपनीला कॉल करा आणि आधार लिंक नसेल झालं तर बँकेत किंवा शेवटी NPCIकडे दाद मागा. मला खात्री आहे की आजचा हा क्लास तुम्हाला नक्कीच समजला असेल. धन्यवाद.